आज आपण जे जेल बनवणार आहोत किंवा मी तर म्हणेल नॅचरल होममेड कंडिशनर तुमच्या केसांसाठी किंवा स्पा क्रीम म्हटलं तरी सुद्धा चालेल. तुम्ही त्याला काही पण नाव देऊ शकता. पण रेमेडी मात्र 100% काम करणारी आहे. तर बघा एका लोखंडाच्या कढईत तुम्हाला जवस, मेथ्या, कलोंजा आणि कढीपत्ता ही 4-5 गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. अगदी 10 मिनिटात बनणारी रेमेडी पण तितकीच इफेक्टिव्ह सुद्धा आहे बरं का. केसांमध्ये छान अशी चमक ॲड करायला, तुमच्या केसांमध्ये चांगला असा एक सॉफ्टनेस यायला, त्याचबरोबर केसांना तुमच्या छान अशी हेअर ग्रोथ द्यायला मदत करणारी ही रेमेडी आहे. अगदी 10 मिनिटात बनवून होते. खूप जास्त बनवायला अवघड सुद्धा नाहीये. तुम्ही तुमची कामं बघत-बघत बनवू शकता. बघा जवसामुळे आणि मेथीमुळे तुमच्या केसांमध्ये खूप छान असा एक नॅचरल तुमच्या केसांना सॉफ्टनेस येतो. अगदी कंडिशनर लावल्यावर येत नाही तसा. आणि कढीपत्ता आणि कलोंजांमुळे तुमच्या केसांमध्ये खूप छान हेअर ग्रोथ व्हायला मदत होते. आता ह्या सगळ्या गोष्टी एकत्र तुम्हाला कमीत कमी 10 ते 12 मिनिटं उकळून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती. म्हणजे तुमचं जे जेल आहे ना, ते बनवून तयार होतं. गरम असतानाच तुम्हाला हे जेल गाळून घ्यायचं आहे म्हणजे अ, थंड झाल्यानंतर ते थोडंसं घट्ट होतं, त्याच्यामुळे गाळलं जाणार नाही. तर बघा, हे जे जेल आहे ना, तुम्ही फ्रिजमध्ये सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता 15 दिवसाचं वगैरे बनवून. आठवड्यातून तुम्हाला 2 वेळा केसांवरती लावायचं आहे. मी तर म्हणेल हे जेल तुम्ही जर लावायला चालू केलं, तर मार्केटवालं कंडिशनर तुम्ही परत तुमच्या केसांवरती कधीच लावणार नाही. जर तुम्हाला नॅचरल गोष्टींमधून ते सगळं भेटत असेल, तर तुम्ही केमिकलवाले प्रॉडक्ट का वापरायचे ना? आणि ही एकच हेअर रेमेडी अशी आहे, जी तुमच्या केसांना हेअर ग्रोथ देते. त्याचबरोबर केसांमध्ये तुमच्या छान असा सॉफ्टनेस सुद्धा येतो. तर बघा, हे गाळून झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला एलोवेरा जेलचे मी इथं 3 चमचे टाकलेले आहेत. तुमच्याकडे प्लांटवाला एलोवेरा जेल असेल, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. छान असं मिक्स करून घ्यायचं. गरम असतानाच मिक्स करायचं म्हणजे व्यवस्थित मिक्स होतं. आता मी केसांना माझ्या ऑलरेडी तेल लावलेलं आहे, त्याच्यामुळे मी या रेमेडीमध्ये कुठलंही ऑइल टाकलेलं नाहीये. पण जर तुम्ही केसांना तेल लावलेलं नसेल, तर तुम्ही इथे ऑलिव्ह ऑइल, कोकोनट ऑइल, व्हिटॅमिन ईची कॅप्सूल जे पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ॲट दॅट टाईम ते तुम्ही टाकायचं आहे. आणि बघा अगदी नॉन स्टिकी आपलं घरच्या घरी होममेड जेल किंवा मी तर म्हणेल कंडिशनर आपलं तयार झालेलं आहे. अ, बघा असं छान असं जर तुम्ही बॉटलमध्ये ट्रान्सफर करून ठेवलं, तर लावायला सुद्धा बरं पडतं. म्हणजे मेसी होत नाही प्रोसेस. अ, अगदी जसं मार्केटवाला एखादा तुम्ही एलोवेरा जेल किंवा कुठली एखादी जेल मी तर म्हणेल बेस केसांसाठी वगैरे वापरता, त्या पद्धतीची ही रेमेडी तुमची तयार होते. बॉटलमध्ये घेऊन जर तुम्ही लावलं, तर प्रोसेस लावायला थोडीशी मेसी होत नाही आणि तुम्ही स्टोअर सुद्धा करून ठेवू शकता. ही रेमेडी तुम्हाला वीकमधून 2 ते 3 वेळा लावायची आहे. 2 वेळा लावलं तर इनफ आहे. 3 वेळा लावलं तर खरंच खूप चांगलं आहे. अ, बघा बिलकुल नॉन स्टिकी फॉर्म्युला आहे किंवा म्हणजे बिलकुल तेलकट वगैरे तुमचे केस होत नाहीत. तर अशी ही आपली रेमेडी बघा अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते आणि केसांवरती सुद्धा तेवढीच इफेक्टिव्ह आहे. मी स्वतःच्या माझ्या केसांवरती याचे रिझल्ट पाहिलेले आहे. मला आठवत नाही की लास्ट टाईम मी पार्लरमध्ये जाऊन कधी स्पा केलेला आहे किंवा केसांवरती मी कुठली ट्रीटमेंट केलेली आहे, तरीसुद्धा माझे केस नॅचरली खूप हेल्दी आहेत. माझ्या केसांची खूप चांगली हेअर ग्रोथ होते. त्याचबरोबर माझ्या केसांना एक चांगली शाईन सुद्धा आहे. तर बघा लावायला असं तुम्हाला अगदी स्कॅल्पपासून पूर्ण तुमच्या रूट एंडला म्हणजे की पूर्ण तुमच्या लेंथवरती तुम्हाला हे लावून घ्यायचं आहे. हेअर रेमेडीज केसांवरती लावल्याचा फायदा म्हणजे बघा, पहिलं तर केमिकलवाले प्रॉडक्ट वापरून तुमचे केस डॅमेज होतात. तात्पुरतं त्याने तुम्हाला फरक दिसतो किंवा केस तुमचे छान असे तुम्हाला वाटतात. पण लाँग टर्ममध्ये ते तुमच्या केसांना डॅमेज करत असतं. त्याच्यामुळे अशा गोष्टींपासून लांबच राहिलेलं बरं आणि कधी पण नॅचरल गोष्टींवरती डिपेंड राहिलेलं खरंच खूप चांगलं आहे. जवस, मेथ्या, कलोंजा आणि कढीपत्ता सगळ्या नॅचरल गोष्टी वापरलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमचे केस आहेत ना, ते खरंच खूप छान होणार आहेत. त्याचबरोबर बघा ही रेमेडी तुम्हाला 1 तास तुमच्या केसांवरती ठेवायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही नॉर्मल आपला माईल्ड शॅम्पू यूज करून हेअर वॉश करायचा आहे. तर बघा तुम्ही तुमच्या कामाच्या घाईमध्ये असे थोडंफार केसांना तुमच्या टाईम दिला, तर तुमचे केस चांगले होतील आणि स्प्लिटन्सची वगैरे प्रॉब्लेम असेल तर ती सुद्धा जाईल. त्याचबरोबर तुमचे केस वाढायला सुद्धा मदत होईल. त्याच्यामुळे तुम्ही ही रेमेडी आठवड्यातून एकदा किंवा 2दा नक्कीच ट्राय करू शकता, जसं तुम्हाला टाईम भेटेल तसा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा.